प्राणांत केवळे ओम करीत विघ्न शांत्यात अनुतापे चंद्र भगवान की हनुमान महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सर्व ऐकणारे भक्त ज्ञानवंत गुणवंत पुण्यवंत सर्वांच्या चरणी साष्टांग बोध करून वेळेवर आपल्या शब्दामध्ये कथा सांगण्याचा प्रयत्न करू. 5 मिनिटं बाकी आपल्याला. ठीक आहे. एक कथा असं बोलला खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 5 मिनिटात 5 वेळा घ्यायचे. माफ करा. विषय राजा रावणाच्या सभेतला नाही, राजा रावणाच्या घरातला किचन रूम मधला बी नाही, बैठक हॉल मधला बी नाही. विषय कुठला? शयन कक्ष, बेडरूम आपल्या भाषेत. मग राजा रावणाचं किती गिराईक होतं सगळ्या महाराजांनी सांगितलं. सगळ्या रामायणाचे वाचक सूचक सगळ्यांनी ही कथा सांगितली. मी डबल सांगत नाही. 80,000 मावल्या होत्या. राजा रावण ज्ञानी होता, पुण्यवान होता, गुणवान होता, सगळ्या गोष्टीने चांगला होता. राजा रावणाची नीती बदलली, नीती. राजा रावण का महाराष्ट्रासारखा वागू लागला, वागू लागला की लागला आणि एकदम नीच प्रवृत्तीत आला. प्रवृत्ती ती आणायची, भ्रष्ट करायची आणि पुन्हा बसू द्यायची. बघायची नीती. ज्यावेळेस हनुमानजी त्या महालात शिरले का, आमच्या पौर्णिमाच्या टायमाला एक ओळी आली. जसे ते फुलाचा हार असतो, त्या हारात गुंपलेले फुलं माळीने रांगीन असते, तशी राजा रावणाची वाट बघत त्या मावल्या रांगेनं हातात आरत्या घेऊन उभ्या होत्या. पण हे आता आंदोलन होतं. त्याच्या डोक्यात कसल्या गोष्टी राहिल्या नव्हत्या. ह्याला फक्त राम आणि सीता दिसत होती. मग मारोदऱ्याने सभेमध्ये याचा एवढा मोठा अपमान केला म्हणून हे यज्ञ करीत बसलो होतं. यज्ञ कुठं घरातच यज्ञाची आवाज करत होती. आणि त्याची 5 पतिव्रता मधली एक पतिव्रता कोण? मंदावरी. ती मंचकावर झोपलेली होती पंगावर. ते तिकडे यज्ञ करताय. मारुतीरायाला ती मंदावरी पाहिली. मारुतीरायाची लाईट उलटी लागली, उलटा सिग्नल दाखवला. समोसा दाखवला का नाही? मारुतीराय आता कसं असतंय, पतिव्रता नेने अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणे. तुका म्हणे पतिव्रता तिची. आता या 5 पतिव्रता आहेत. 5 तुम्हाला सगळ्याला माहिती. मी पावसात मोठ आणणार नाही. सीता, मंदोदरी, तारा, अहिल्या, अजून द्रौपदी, या 5 पतिव्रता आहेत. सीता ही पतिव्रता आहे, मंदोदरी ही पतिव्रताच आहे. मग सीता पतिव्रता असल्यामुळे मंदोदरी ही पतिव्रता आहे. मग हनुमानजी भक्त आहे आणि ही पतिव्रता आहे. हनुमानजीने पतिव्रता बघितल्या वाटला इतकी माळकरी, एवढे मोठे गंध, इतका श्वास, चंदनाची उटी, केशर कस्तुरी ललाटी, अशा अवस्थेमधली ही माऊली लंकेतऐवजी बहुतेक माझ्या मालकाचीच पत्नी असावा. माणूस रूपानं चांगला नसावा, त्या रूपानं चांगला असावा, गुणानं खराब असावा. अरे माणसं गुणावर प्रेम करतात, माणसं गुणाला किंमत देतात. हनुमानजीने तिच्या रूपाला किंमत दिली का? कोणाला? गुणाला किंमत दिली. हनुमानजी म्हणजे बहुतेक ही आमच्या मालकाची पत्नी असा. पण याच्या बंगल्यावर कशी काय झोपली? हनुमानजीची लाईट वेगळी. हनुमानजीचे विचार आहे बहुतेक इथं याची ही इस्टेट, याचं हे धन, याचं हे वैभव, याचं हे गाव सोन्याचं बघून आमच्या मालका
मालकाच्या पत्नीची भावना तर बदलली नसावा. कोणाला वाटलंय? हनुमानजीला वाटलं, मग बदलली नाही, झोपली कशी? मारुतराया विचार करायला लागले. हे हिंदला फोन करीत बसलाय. मारुतराया म्हणल्यावर काय करा म्हणजे 5 वेळा राहिल्या, ते पुढच्या अभ्यास करणार काय करायचं ती. मारुतराया विचार करायला उचलून न्यावा. उचलून का इतका दम आहे का? बारकी लेकर, माकड, मासा. अजून एक पण मी सांगणार नाही. या 5 गोष्टी अति चंचल आहेत. माकड, बारकी लेकरू, मासा, हे यांचं आणि अशा काही गोष्टी चंचल आहेत. त्याच्यातलं हे बाकड आहे. कोण? हे तो काय झालं? हे म्हणलं बांधतो बाबा कुणाचा दोघांनी आणि उचलून मार्गावरची मारत. ज्याच्यासाठी तुम्ही लढतात का? माझी सीता डबला मिठा मारता, झाडाला मिठा मारता, बघा तुमची. चला हनुमान मान सीता सुंदरी निश्चित निश्चित हे यज्ञ करतात तिकडे करते. पुण्यकारी कशामुळे जर माणूस कशामुळे करते, काही लोक कशामुळे करते. मला इथे खोलात जायला टाईम आहे का? काही लोक दुसऱ्याच्या बाईने दुनिया बसते, दुसऱ्याच्या गाई उडवायला दुसऱ्याच्या पण. काही लोक लोकांना कमी करण्यासाठी इकडे बसते, हरका गोळा करीत एका पुण्याच्या गावाला. राजाला यज्ञ करीत कशाला? देव मिळा म्हणून. कशाला राजारामचा कशाला करतो? दुसऱ्याची बायको मला वश व्हावा. रामाची बायको अजून मी राम राम करते का? तिने राम राम म्हणायचं सोडून रावण मला. हे काय पुण्याचं गाव आहे का? हे पहिले होते यज्ञ, या जप तप कर्म यांना देव भेटत होता. बरोबर आहे का? तुम्हाला एक संस्कृत शिरो बघा. कर्तव्य ध्यायतो विष्णू त्रिताय यजतो मखे द्वापारे परिचर्याम कलह धारी कीर्तना. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देव बेटी. हे त्या काळात यज्ञ या पूजा चलत होतं आणि त्याच्यावर देव भेटत होते. म्हणून हे यज्ञ करीत बसलं. आणि ते यज्ञ करता येतो मंदोदरीने काय करायला पाहिजे? मंदोदरी आपली पंडावर नुसती आडवी पडलेली होती. मग आता ह्याचा यज्ञ संपला का नाही? मंदोदरी कर्णकुटी होईल भेटी सीतेची. पुढच्या याचा यज्ञ संपणार. जप करायला बसलेले माणसं किती वेळ बसते? ध्यान कराय. आपण सकाळी ज्ञानेश्वरी रामायण जे आपला आपला ग्रंथ वाचतो, किती दिवस वाचतो? सगळ महाराज किती वेळ वाचतो? 5-6 मिनिटं बस. तुमचं 5-6 मिनिटं, कुणाचा अर्धा तास, कुणाचं 1 तास. आपल्या आपल्या परिणाम टाइम असेल तसं आपला आपला देव माणूस करतोय. ज्याला परमार्थ द्यायचं त्यानं वाचलं तरच तुम्ही वाचाल, आणि नाही वाचलं तर वाचणार नाही. काय वाचायचं बी नाही, काय ध्यान करायचं नाही, मनन करायचं नाही. आई आधी वाच, आधी तो घरी वाच, त्याचं चिंतन कर. मी म्हणतो हे सुद्धा द्या, घरीच वाची जा, चिंतन करी जा, आणि पुन्हा इथे येऊन तुमचं मत आपलं स्पष्ट बोलणं असतंय. आपल्याला कोणाचा राग आला तरी मला काही अडचण वाटत नाही का? बरं मी राग माझ्या प्रपंचासाठी म्हणतो का? मला काय 10-5 हजार देत जाऊन आपली आपण वाचायचं. मग राजा रावण येणार. झोपलेली बालकी नाही, झोपी गेली नव्हती. जिच्या घरात कहारे, जिच्या घरात रोज बांधणे, त्या माऊलीला मालक घरी नाही आल्यावर समजा दारून किंवा वरून येऊन येताना कुठंतरी दर बाजार दिवशीच मार खाऊन येतोय आणि आज उशीर केलाय. माऊली कुशाल झोपत
माय कुणाचा मार खाऊन येतोय का कुठं टंगडा फिंगडा मोडून घेऊन येतोय माऊली झोपत नाही मंदोदरी सांगतो मी मंदोदरी तर महाराज मंदोदरी जागी होती पण झोपीचा विषय असे आली मंदोदरी होती तेवढ्यात तिकडचा यज्ञ कुंडाळा पंचगावचा मध्ये घेतला पानगाच्या जवळ आला की मंदोदरी उठून बसणारे आज नाही पुढच्या शनिवारी जे लवकर येते का लवकर त्यांना नवरा बायकोचं भाषण कसं असतंय ते ऐकायला मिळेल पुढच्या शनिवारी जे लवकर येते ते लोक म्हणतात आता ही काय नवीन गोष्ट आहे का काय शिकायची गोष्ट आहे का नवरा बायकोचं भाषण म्हणजे आता लग्न व्हायच्या आधीच फोन आहे हो आता ह्या काय त्या लग्नाच्या आधी काय विचारावं त्या माऊलीला माझं तर डोकंच काम करत नाही यायच्या बस जीवली का बस जीवली का पुन्हा काय म्हणायचंय सीता सुदेचे कथा अति पावन पवित्र कथा ऐकता पूर्वज उद्धरती पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती अरे की रामायण आहे नाथा म्हणले नवरा बायकोचं भाषण उद्या मला सांगायच्या आधीच महाराज तुम्ही उचललं मला लय मुळा आता मगाच्या आमची कुणी काढून घेतली तुम्ही आमच्या गाडी नाही मी लय मुळमध्ये आणतो काय भाषण करा काय भाषण दोन मांजरी घरा स्थिरा दोन मांजरी आणि त्या गुन्ह्या गोविंद नाही खेळत्या दोन मांजरी कुत्र्या मायराची बेजारी काय नाव बायकोची भाषण ऐकतो मी पण आता कुणाला सांगू लय काय प्रेम बोलत पाठला तुम्हाला काय त्या गोष्टी आम्ही सांगावं का पण काय राम सीता मंदोदरी बघा राक्षसाची बायको आहे कुणाची राजाराम राक्षस आहे ना त्याची बायको आहे पण पतिव्रता आहे ती त्याला उद्या बोलणार आहे मी तर सांगत असतो माता बायकोनं जरी नवऱ्याला सांगितलं तरी नवऱ्यानं हिताची गोष्ट असल्यावर बायकोची सुद्धा नायकोडी महाराज ऐकावा पण आमच्यातला पुरुषत्व जाग होत मी काय त्या नवऱ्याला चव आली आतली चिंप हे गाठच नाही पण आता बळत कसा तरी नशिबानं तो झालेला ते असले काही येडे पात्रात पडते राव काय सांगा 2 मिनिटं सांगतो काय झालं आता मी सांगतो म्हणजे मी आमच्यातलं नसून म्हणजे आमच्यातलं नसतंय बघा मी तर तुमच्यातलं खरं आहे काही एक आमच्यातलं पोरग होतं सासरवाडीला गेलो लग्न झालं 6 महिन्याला मला आता तरी दम करा कुणी गावून घेऊ सासरवाडीला गेलो पाटील तिकडं त्या सासून आता कसं असतंय नाकाचा मोठी ठेवी गहन सासू जावयाचा राखी मान वाय नाही किंवा सासाली जावाई म्हणजे निवड त्या देवाला दिवस वाटतो त्याची लायकी नसती कॅटेगरी नसती पण ते वाटतं मग त्याला जेवायला काय केले दीर्घ आता नवीन पूर्वी म्हणा तुम्ही दीड का त्या सगळ्या करत्या सगळ्या एखाद्या शिकून त्याला पांघरावं लागतो ते असं करावं लागतं तसं करावं लागतं मग ते दीर्घ केले याला असे ते चविष्ट असते त्याच्यात सगळं असतं ना चविष्ट असते भरपूर खाल्ले पण त्याला दिलंच नाही सासूला विचारायचं हे काय ते म्हणले दीर्घ आणि गुरुवारी मग तो काय असतं ते सांगितलं पण तिथून आपल्या गावात येस त्याला विसरलं ना ते नाव विसरलं ही 7 दिवसाला कसं करतं बायकोला ते तुझ्या आईने केलं कर ना ते तुझ्या आईने केलं कर ना ती म्हणले काय केलं मला काय माहिती तुम्ही एकटे गेलात एकटे खाऊन आला आता माझ्या आईला सगळंच येते पहिल्या माता मावलेली सगळं सुग्रणी होत्या माता मावल्या आता पाहुणा आला की हॉटेलमध्ये जावं लागते तिथून नाव आणावं लागते पाहुण्याच्या पुढे ठेवावं लागते बाहेर खाऊ खायला जाऊ सत्य घटना आपला मुलं असू द्या आपली सुना असू द्या त्यांच्या जीवाचं 12 महिने बस सगळं हॉटेलमध्ये खरं करणार नाही मुली येणार नाही मग ते करणं ते म्हणजे काय केलं ते सांग
एकदा म्हणलं, दोनदा म्हणलं, तिसऱ्या वेळेला म्हणलं करती कशी. ती म्हणजे मला कळत नाही तर काय करू. त्याची काठी घेतली, याची काठी घेतली, तिच्या मारायला अशी बायको मारली. शेजारची म्हातारी आमची त्याला सोडवाय गेली. म्हणली बुरट्या काय लेकराला मारला बस, पाठीचं माझ्या लेकराच्या दीड असतो. आणि ते मला एक दिवसापासून म्हणतोय याला तर गिरडा बनायची अक्कल नाही. पण आता खेळावं लागतंय, नाईला जास्त नाही होतो. राजा रावणाच्या पार आमच्या मंडळीला खेळावं लागत होतं, सोडून देता येत नव्हतं. आता ह्याच्या गोष्टी जाऊ द्या, लई पण लावायचं नग. पुढच्या शनिवारी या नवरा बायकोच्या गोष्टी सांगू सुखाची या.